रात्रीपासून भंडारा जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली, त्यामुळे अनेक ठिकाणी असलेली पूरस्थिती आता जवळपास नियंत्रणात येते। तसंच काल मुसळधार पावसानंतर अनेक मार्गांवरून पावसाचं पाणी वाहत असल्यानं जवळपास 30 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला होता। भंडारा रामटेक या महामार्गावरील पाणी ओसरलं असलं तरी 19 गावांचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे। भंडारा जिल्ह्यात अक्षरशः मुसळधार पावसानं हजेरी लावली। यात भंडारा शहरवासियांना याचा जबर फटका बसला। भंडारा शहरातील खातरोड मार्गावरील रुक्मिणीनगर, वैशालीनगर, तुळशीनगर, शिवनगरी यासह भोजापूर आणि अन्य सखल भागातील नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं। भंडारा शहर जलमय स्थितीत होतं। मध्यरात्रीपासून पावसानं उसंत घेतली असली तरी नागरिकांनी त्यांच्या घरातील आणि दुकानातील साहित्य वाचवण्यासाठी त्यांची आता धडपड सुरू झाली आहे। याचा आढावा घेतलेला आहे प्रशांत देसाई यांनी। भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि याचा फटका भंडारा शहराला सुद्धा झाला। 77.8 मिलीमीटर पावसाची भंडारा शहरात काल नोंद झाली। अक्षरशः अनेक वार्ड जलमय झालेत आणि अनेकांनी साहित्य वाचवण्याची धडपड झाली। काल मध्यरात्रीनंतर पावसाने उसंत घेतली आणि अनेक कुटुंबियांनी त्यांचं उरलेलं जे साहित्य, पाण्यावर तरंगणारं साहित्य कुठेतरी मोठ्या उंच खाटेवर असो पलंगावर ठेवून ते वाचवण्याचा प्रयत्न केला। आपण सध्या खातरोड मार्गावरील वैशाली नगर इथे आहोत। बोरकर या काकूंच्या घरी आहोत। यांच्याही घरी 3 फूट पर्यंत पाणी होतं। काय परिस्थिती होती पावसाची काकू? काल कशा पद्धतीचा सामना करावा लागला तुम्हाला पावसाचा? तर आम्हाला खूप सामना करावा लागला सर। खूप पाऊस आला तर खूप नुकसान झालं आमचं आणि पूर्ण पाणी इथपर्यंत आलं। 3 फूट पाणी होतं इथपर्यंत। आम्हाला काही सुचतच नव्हतं ना, कोणी आमच्याकडे आलं पण नाही सर असं बघायला, कोणी पाणी आलं काय आलं ते। पाण्यामध्येच आम्ही सर काय जेवण नाही केलं सकाळपासून सर, काही तसं सायंकाळपर्यंत पूर्ण पाणीच काढत बसलो सर। पाण्याचा एवढा घाणेरडा वास येत होता सर, काय सांगू तुम्हाला, खूपच पाणी घाण होता। कोणी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा कोणी आलं नाही सर, कोणीच नाही आलं आमच्याकडे बघायला, कोणीच नाही आलं सर बघायला। कितीचं नुकसान झालं तुमचं साधारणतः आता? खूप नुकसान झालं सर आमचं। सोफा गेला, टीव्ही गेला, स्लॅब पण कोसळला सर आणि पूर्ण पाणी पलंगावर गाद्या भिजल्या, सोफा, आम्हाला असं काहीच नाही उरलं सर आता, म्हणजे काहीतरी हे करावं म्हणून पूर्ण हे झालंय नुकसान। निश्चितच कालच्या मुसळधार पावसानं यांचं कुटुंब अक्षरशः जलमय झालं। कुटुंबाला फार मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत आहे। मात्र अशा स्थितीमध्ये प्रशासनानं अजूनपर्यंत याची दखल घेतली नाही असा आता संतप्त आरोप या कुटुंबियांनी केलेला आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।